दुधारी, रोमियोचा हिटलर होतो जुलियट सुरी दुधारी, दुधारी सुरी 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 सुरी. आता फिरणे न फिरणे माघारी, करून तयारी वाजवा तुतारी. नवरी नवऱ्याची स्वारी, नांदते संसारी घेऊन तलवारी. नवरी नवऱ्याची स्वारी, नांदते संसारी घेऊन तलवारी. हो चकमक ही घनघोर पेटता, ती आपुले ब्रह्मास्त्र सोडते. बघून तिच्या डोळ्यातील पाणी, त्याचे तर अवसानच कळते. युद्ध संपते मिठीत उरते, साखर विरघळणारी. युद्ध संपते मिठीत उरते, साखर विरघळणारी. आता फिरणे ना फिरणे माघारी, करून तयारी वाजवा तुतारी. नवरी नवऱ्याची स्वारी, नांदते संसारी घेऊन तलवारी. नवरी नवऱ्याची स्वारी, नांदते संसारी घेऊन तलवारी. अरे कुठे होता तुम्ही? ही काय वेळ आहे का यायची? सॉरी सर. मी सांगितलेली सगळी तयारी झाली आहे. हो झाले. व्हेरी गुड. बरं आता जा, इथे वेळ वाया घालवू नका. जा तिथे लवकर, कार्यक्रम सुरू झालाय. जा. ठीक आहे. अहो आपली रेव काय छान नसली ना, अगदी माझ्यावर गेली पोरगी खरंच. आणि ते माहितीये का, तो तिच्याबरोबर नाचत होता ना, त्या दुर्गाचा भाऊ आहे. पण तो चांगला परदेशातून शिकून वगैरे आलाय म्हणे काहीतरी. तर नोकरी आहे की नाही हे शोधलं पाहिजे. कालिंदी तू स्वतःवरून स्वर्ग काय गाठतेस ग? का? अगं त्या दोन मुलांनी हा सगळा कार्यक्रम अरेंज केलाय. कौतुक म्हणून सरोजिनी ताईंनी त्या दोघांना डान्स करायला सांगितलं. तू कुठून कुठे जातेस ग? कुठून कुठे म्हणजे मी कुठे काय असं काय म्हटलंय की काय असेल त्यांच्यात पुढे काहीतरी होईल असं कुठे म्हटलंय का मी? काहीतरीच तुमचं आपलं. काही पण म्हणू नकोस. त्या दोघांमध्ये काही नाही तसा विचार सुद्धा करू नकोस प्लीज. अहो पण मी कुठे काय म्हणते की काय त्यांच्यात आहे वगैरे किंवा असेल. पण विचार करायला काय हरकत आहे? नाही म्हणजे पुढे मागे काही झालं तर काय हरकत आहे? आणि तसंही तरुण मुलीच्या आईने कान आणि डोळे नेहमीच उघडे ठेवावेत. कधी कुठे कसा योग जुळून येईल काही सांगता येत नाही. आता तुम्ही ज्यांना भेटायला आतुर झाला आहात, म्हणजेच एजे आणि लीला, द न्यूली मॅड कपल सगळ्यांना भेटतील. पण त्यांना भेटायला तुम्ही स्टेजवर येण्याऐवजी तेच तुम्हाला येऊन पर्सनली भेटतील. ओव्हर टू देम नाव. शिवाई स्टेजवर जाऊन मिरवायची संधी हुकली परत. मी तरी ना आपल्या रेवला सुद्धा सोबत घेऊन जाणार होते. न जाणो एखादा चांगला बिझनेसमॅन इथे कुठेतरी असेल, त्याची नजर आपल्या रेववर पडेल आणि त्यांचं इथे लग्न जुळेल. काय काय स्वप्न बघितले होते. हे जे नेहमी असं करतात, मला ना वीणबाई म्हणून मिरवण्याचा चान्सच देत नाहीये. हो हो हो. हे जे आहेत ते मोठे बिझनेसमॅन आहेत. ते राजकारणी माणसं, त्यांच्या व्यवसायातली मोठी मोठी माणसं इथे आली आहेत. आता सगळी माणसं त्या स्टेजवर जाऊन लाईनीत उभं राहून नवरा आणि बायकोना भेटणार आहेत का? ते बरोबर दिसत नाही ना. म्हणून एजे आणि लीला खाली येऊन त्या सगळ्या. मी जर आपले गेस्ट जात आहेत मी त्यांना सी ऑफ करून येतो. बघ
आली की नाही मज्जा? हा? खूप बरं झालं मी आले खरंच. मला पण खूप बरं वाटलं तुला आनंदी बघून. चला मग आता तू एन्जॉय कर. अभिराम तुला बाकीच्या पाहुण्यांची ओळख करून दे. हं? ठीक आहे मग मी पुढचं बघते काय ते. आले चल. मॅडम तुमच्यासाठी चिठ्ठी दिली आहे. चिठ्ठी कोणी दिली? मॅडम कोण मॅडम? चिठ्ठी कोणी दिली असेल? काय चिठ्ठी? रूम मध्ये मावशी आई किंवा रेऊ असेल, पण फोनला रेंज नाहीये म्हणून चिठ्ठी पाठवली असेल. काम करते आजींना सांगून जाते, नाही तर त्या शोधत राहते. कुठे गेली आजी? अरे जाऊ दे, पटकन बघून येते काय काम.